दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यामध्ये डोंबिवलीतील अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी यांचा देखील दुर्दैवी मृत्यू झालाय। या हल्ल्याच्या निषेधार्थ आज डोंबिवली बंदची हाक पुकारण्यात आली आहे। अतुल मोने यांच्या कुटुंबियांनी काश्मीरमधील हल्ल्याचा थरारक अनुभव देखील सांगितलेला आहे। आम्ही फिरायला म्हणून गेलो होतो सगळे, आम्ही 3 फॅमिली होती आमची। आम्ही निघतच होतो पण अचानक तिथे फायरिंग चालू झाली, आम्हाला काहीच सुचलं नाही। सरकारची मागणी त्यांना शिक्षा एवढी झालीच पाहिजे आणि आमच्या घरातला करता माणूस गेले। आम्हाला जस्टिस पाहिजे कारण हे खूप अनएक्सपेक्टेड होतं। आम्ही नुसतं असं फिरायलाच गेलेलो, पहिलाच दिवस होता आमचा फिरण्याचा। हे बिलकुल पण एक्सपेक्ट नव्हतं केलं आम्ही असं काही होईल। आम्हाला वाटलेलं की काश्मीर सेफ आहे। याच्या आधीही माझे आई बाबा जाऊन आले जम्मू काश्मीरला, मी लहान असताना जाऊन आले आणि मी सेकंड टाइम जात होती जम्मू काश्मीरला। तर बिलकुलच आयडिया नव्हती की असं काही होईल। गव्हर्नमेंट आम्हाला जस्टिस देईल एवढीच अपेक्षा। जी बहीण आहे तिच्या मिस्टरांनी म्हटलं की प्लीज आम्हाला सोडून द्या, आम्ही काहीच नाही करणार, आम्ही इथून निघून जाऊ, आम्हाला प्लीज सोडून द्या, आमच्यावर गोळीबार करू नका। तर त्याच्या डायरेक्ट हे शब्द ऐकल्यानंतर डायरेक्टच त्याच्या पोटामध्ये गोळीबार केला आणि तो पण धरातीर्थी पडला। त्यानंतर त्यांनी हिंदू मुस्लिमांना परत विचारलं की कोण हिंदू आहे कोण मुस्लिम आहे। माझे जिजाजी होते त्यांनी हात वर केला, अचानक हात वर केल्या केल्या त्यांच्या डोक्यात गोळीबार केला। तर मागणी हीच असेल सगळ्याच इंजुअर्ड झालेल्यांची किंवा मृत्युमुखी पडलेल्या नातेवाईकांची, हीच सगळ्यांची मागणी आहे की त्यांना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी आणि जे मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांना जे सगळे कर्ते पुरुष आहेत ते सगळ्या कर्त्या पुरुषांसाठी जे काही फॅमिलीसाठी जे काही करता येईल तो प्रयत्न सरकारने निश्चित करावा आणि जॉब किंवा या संदर्भात त्यांना मदत करावी, ही एवढीच माफक अपेक्षा आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।